नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, श्री हरी विष्णूंची आशीर्वाद मिळण्यासाठी एकादशीचा उपवास आपण सर्वजण पकडत असतो आणि प्रत्येक महिन्यात 2 वेळा एकादशी येत असते. कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. तसे तर प्रत्येक एकादशीचे खूप महत्त्व असते. पण जी एकादशी आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येते त्या एकादशीचे खूप महत्त्व असते. कारण या दिवशी भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेच्या अवस्थेत जातात आणि या दिवसात पासून चालू होतो तो चातुर्मास. आषाढ मासची शुक्ल पक्षाची एकादशीला हरिशयनी एकादशी किंवा देवशयनी एकादशीच्या नावाने देखील ओळखले जाते. शास्त्रात असे वर्णन आहे की चातुर्मासमध्ये कोणत्याही प्रकारची शुभ किंवा मांगलिक कार्य करत नाहीत, कारण भगवान श्री हरी विष्णू पूर्ण 4 महिने चातुर्मासामध्ये योग निद्रेच्या अवस्थेत जातात आणि ह्या काळात संपूर्ण सृष्टीचा संचलनाचा सर्व कारभार महाकाल भगवान शंकरांच्या हातात असतो. आणि मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वर्ष 2025 मध्ये देवशयनी एकादशी कधी आहे, एकादशीची तिथी कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, तुम्ही एकादशीचा उपवास कधी पकडायचा आहे आणि त्याचे पारण म्हणजेच उपवास कधी सोडायचा आहे, शुभ मुहूर्त काय आहे, या दिवशी कशा प्रकारे भगवान श्री हरी विष्णूची पूजा करायची, आराधना करायची, कोणत्या मंत्राचा जप करायचा आणि कोणता उपाय करावा ज्याने या उपवासाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. देवशयनी एकादशी विषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा. आता बघूया देवशयनी एकादशी कधी चालू होणार आणि कधी संपणार. तर बघा मंडळी, आषाढ मासची शुक्ल पक्षाची एकादशी तिथी सुरू होत आहे 5 जुलै 2025 ला संध्याकाळी 6:58 आणि एकादशी तिथी समाप्त होणार आहे 6 जुलै रात्री 9:14 तर सूर्योदय तिथीनुसार एकादशी तिथी 6 जुलै 2025 ला मग सुरू होणार आहे. म्हणून देवशयनी एकादशीचा उपवास तुम्हाला 6 जुलैला पकडायचा आहे. 6 जुलैला सूर्योदयाची वेळ ही 5:29 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:23 होईल. काही जण ब्रह्ममुहूर्तावर स्नान दान करतात, तर ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे सकाळी 4:08 पासून ते सकाळी 4:48 पर्यंत. अमृतकाळ हा दुपारी 12:51 पासून ते 2:38 पर्यंत राहील आणि अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:01 पासून ते 12:49 पर्यंत राहील. अभिजित मुहूर्त आणि अमृतकाळ हे दोन्ही काळ खूपच शुभ असतात. ह्या वेळेस तुम्ही दान करू शकता किंवा तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल त्याची सुरुवात करू शकता, ते पूर्ण करू शकता. आणि विजय मुहूर्त दुपारी 2:45 पासून दुपारी 3:40 पर्यंत राहील. हा विजय मुहूर्त आहे. ह्या विजय मुहूर्तावर पण तुम्ही कोणतेही कार्य केलं तर त्याला नक्की यश मिळते. या वेळेस देवशयनी एकादशीचा उपवास रविवारी येत आहे, तर राहू काळ संध्याकाळी 4:30 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहील. या वेळेस कोणतेही शुभ कार्य करू नये. देवशयनी एकादशीचे उपवास तुम्ही पकडत असाल तर तुम्ही दशमीचे नियमाचे पालन देखील करावे. म्हणजे दशमीलाच तुम्ही शुद्ध सात्विक जेवण करा, ब्रह्मचर्याचे पालन करावे, संभव असेल तर जमिनीवर झोपावे. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशी तिथीला सकाळी लवकर उठून तुमची सर्व कामे उरकून स्नान करा. नंतर स्वच्छ कपडे घालून उंबऱ्याला हळदीचे लेपन लावा, स्वस्तिक काढा, उंबरठ्याची पूजा करा. नंतर सूर्याला जल अर्पण करा म्हणजेच अर्घ्य द्या. नंतर तुमच्या घराच्या मंदिरात पूजा करून घ्या आणि भगवान विष्णूची विशेष रूपाने ह्या दिवशी पूजा करायची असते. तर भगवान विष्णूला पंचामृताने स्नान घाला, नंतर शुद्ध पाण्याने स्नान घाला, त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करा, पिवळे चंदनाचा टिळा लावा, धूप दीप फुलं अर्पण करा. त्यांच्याबरोबर लक्ष्मी आईची देखील हळद कुंकू फुले वाहा आणि तिची देखील पूजा करा.
या दोघांची एकत्र पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य काहीही साधा ठेवला तरी चालतो. मिठाई, फळं किंवा दूध, साखर किंवा नुसती साखर ठेवली तरी चालते. तुमच्या सामर्थ्यानुसार नैवेद्य ठेवा. आता भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा तुम्हाला कुठलाही विष्णूंचा मंत्र येत असेल तो तुम्ही त्यांचे नामस्मरण करा. त्या मंत्राचा जप करा. विष्णू सहस्त्रनाम बोला किंवा ऐका. देवशयनी एकादशीची कथा वाचा किंवा ऐका. आता पूजा झाल्यावर आरती करा किंवा पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही क्षमा मागा. त्यांना आशीर्वाद मागा आणि प्रार्थना करा की तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून. संध्याकाळी परत अशा पद्धतीने पूजा करा. मंत्रांचा जप करा. शक्य असल्यास रात्रीचं जागरण, भजन कीर्तन करावे. उपवास असो किंवा नसो, एकादशीच्या पूर्ण रात्र तुम्ही अखंड दीप ठेवावा आणि मंत्रांचा जप करावा. एकादशी तिथीचे पारण द्वादशी तिथीला करतात. द्वादशीला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्या. सकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. नंतर शुद्ध आणि सात्विक जेवण करून देवांना नैवेद्य अर्पण करा. आता बघू एकादशीचे पारण म्हणजे उपवास कधी सोडायचा. तर आषाढ मासच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी 6 जुलैला रात्री 9:14 आणि समाप्त होणार आहे 7 जुलैला रात्री 11:10. तर एकादशीचे पारण तुम्ही शुभमुहूर्त आहे 7 जुलैला सकाळी 5:29 पासून ते सकाळी 8:16 एकादशीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही उपवास सोडल्याने तुम्हाला पूर्ण एकादशीचे फळ मिळते. तर मंडळी, असा हा आषाढी एकादशीचा, देवशयनी एकादशीची संपूर्ण माहिती होती. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या शुभमुहूर्तावर हा उपवास सोडावा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर मंडळी, सर्व सणांची माहिती आणि शुभमुहूर्त आपल्या चॅनलवर उपलब्ध असते, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पूर्ण 4 महिने हे सणाचे आले आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सणांची माहिती नक्की मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.